तर आता एक नवीन अपडेट आहे गव्हर्नमेंटकडून आणि आता जर बघितलं तर तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवेन. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आणि त्या बाबतीत जर ई-के-वाय-सी बाबतीत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल, तर भरपूर अशा लाडकी बहिणींना प्रॉब्लेम आहेच. कारण की त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. हप्ता येत नाहीये. तर ते चालू कसं करायचं आणि त्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपण एक प्रयत्न करणार आहे अजून एकदा, की पाठीमागच्या वेळी पण मी 2-3 वेळा प्रयत्न केलतो आणि भरपूर अशा लाडकी बहिणींना ज्यांची ई-के-वाय-सी होत नव्हती, त्यांच्यासाठी मी ऑफिसमधनं विचारून त्यांच्यासाठी मी काय करावं लागेल तिथं विचारून त्यांना सांगितलं होतं आणि त्यांची ई-के-वाय-सी नंतरनं झालेली सुद्धा आहे. त्यामुळं मी आता अनेकदा सगळ्यांसाठी एकदा प्रयत्न करेन. जे अर्ज मी मध्ये दिलतो 2-3-4 वेळा अर्ज दिलतो. तर तसं मी एक विनंती अर्ज म्हणून ई-के-वाय-सीसाठी मी अनेकदा देणार आहे. तर तुम्ही कमेंट करा विनंती अर्ज म्हणून. जेवढे कमेंट विनंती अर्ज म्हणून येईल, तर मी लवकरच म्हणजे मी 2 दिवसामध्ये लगेच मी ते अर्ज द्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण की 30 एप्रिलपर्यंत लास्ट मुदत आहे. तर त्याच्यानंतरनं काय होईल माहीत नाही. म्हणून त्याच्या अगोदर मी अर्ज देण्याचा प्रयत्न करेन. तर म्हणून तुम्ही कमेंट करा आणि मग त्यानंतरनं पाहिजे असेल तर तुम्हाला मी ते अर्ज पण दाखवेन, की काय देणार आहे, काय नाही. आणि बाकीचं जर त्यांनी म्हटले, की सगळ्या जिल्ह्यांसाठी द्यायचं असेल किंवा त्यांनी काय म्हटले सर म्हटले, तर मी त्या बाबतीत पण सगळ्यांसाठी मी सगळ्यांचा प्रयत्न करणार आहे. तर ते आता आदित्य तटकरे यांनी आणि बाकीचे जे आहेत, काय-काय म्हटले आहेत त्यांनी, या बघूया आता.